तब्बल महिनाभरानंतर मुंबईत पावसाचं दमदार पुनरागमन। तिन्ही मार्गावरच्या लोकल 15 ते 30 मिनिटं उशिरानं सखोल भागांमध्ये शिरलं पाणी। पावसामुळे विरारमधल्या गावांमध्ये पूरसदृश परिस्थिती। चांदीप गावात 20 जण अडकले तर पालघर तालुक्यात वीज पुरवठा खंडित, शाळांना दिली सुट्टी। विदर्भ आणि मराठवाड्यात मात्र अजूनही पावसाची प्रतीक्षा। तळ कोकणात पाऊस नाही, शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट। आजपासून मोदींची पावसाळी परीक्षा। पावसाळी अधिवेशनापूर्वी पंतप्रधानांची विरोधकांना साथ। अधिवेशनात जनतेच्या अपेक्षा पूर्ण होतील, व्यक्त केली अपेक्षा। कर्जमुक्तीची घोषणा न केल्यानं विरोधक आक्रमक। थोड्याच वेळात विरोधक घेणार बैठक। सभागृहातल्या आजच्या रणनीतीवर होणार चर्चा। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे अडचणीत येण्याची शक्यता। बीडच्या जगमित्र शुगर कारखान्यासाठी जमिनीचे पैसे न दिल्याचा शेतकऱ्यांचा आरोप। कोर्टानं दिली गुन्हा दाखल करण्याची नोटीस। याकूब मेमनच्या फाशीच्या शिक्षेबाबत सुप्रीम कोर्ट आज देणार निकाल। कोर्टानं फाशी कायम ठेवली तर 30 तारखेला नागपूरच्या सेंट्रल जेलमध्ये याकूबला दिली जाईल फाशी। आणि पुष्करम पर्वात उसळली गर्दी। 5 दिवसात 3 कोटी भाविकांनी केलं गोदावरीचं पवित्र स्नान।